आम्ही लग्नापर्यंत आम्हाला कोण मेलं केलं तर आम्हाला घराकडे लावून द्यायला नाही. आम्ही लग्नालाच प्रत्येक जण येऊन लग्न करून गेलेलं आहे. मामांना तुमच्या वडिलांचं ज्या वेळेला वडील एक मला वाटतं 95च्या दरम्यान तुमच्या वडिलांचं देहावसन झालं, त्यावेळेला तुमच्या वडिलांनी काय सांगितलं? आमच्या वडील म्हणाला एकच काम सांगितलं त्यानं. ते जरा विस्तारानं सांगा काय झालं होतं वडिलांना? त्यानं वडिलाला मी विचारलं, बाबा आमचं शेतांचं किंवा आम्हाला आमच्या घरांचं आमच्या भाऊभावांचं काय तर सांगायचं असलं, वडीलदार माणसं एक जीव जात असताना काय तर सांगतात म्हणून विचारायला गेलो. विचारायला गेल्यानंतर बाबा आम्हाला काय तू सांगणार आहेस काय तर आम्हाला 5 जणांच्या मध्ये काय तर आपले व्यवहार कशी करायचं, कसे राहायचं, भाऊ कसे राहायचं, असे ते काय तर 4 गोष्टी तुमच्या तोंडी सांगा म्हटल्या. त्यावेळेला त्याने एकच काम सांगितलं. काय म्हणाला, हे बघ तुम्ही काय बी करा, कारण बाळूमामाचं काम कानावर आलं की घरात एकानं मड असलं तर तुम्ही मागच्या हायतीने पुरा आणि आम्ही बाळूमामाच्या कामाला जातो म्हणून बाळूमामाच्या कामाला हजर व्हा, एवढंच माझं इच्छा आहे म्हणाला. आणि त्याप्रमाणे आम्ही बाळूमामाचं काम कानावर आलं, मागचं काही बघत नाही आजपर्यंत. मागे एकदा माझी मुलगी ऍडमिट केलं, नैसर्गिक एक वडनेकॉप डॉक्टर होता, 3 महिन्याचा मुलगी माझा, त्याचं ऍडमिट केलं आणि माझ्या खिशात एक नवा पैसा नव्हता. ऍडमिट केलो, मग त्यानं काय तर 160 रुपये बिल केलं 3 दिवसात. घरात आलो, पैसे मिळणार, कोण देईना. आणि कुशा पाटलानं मला पत्र टाकलाय, शेरडाकडे माणसं नाहीत, झाडं तोडाय माणसं नाहीत, तू सध्या बकऱ्याकडे यायला पाहिजे. इथं घरात येऊन ते आमच्या बायकोनं पत्र दिलं, ते वाचायला वannूरला 6 किलोमीटर गेलो. का मराठी कोण वाचणार नाही, आमच्या गावात कन्नड माणसं आम्ही सगळं. मग अशी झाल्यानंतर ते वाचवलं. मग असं तुला शेरडात झाडं तोडायला कुशा पाटलानं बोलवलं हे समजलं. तसंच इथं गावात एकाकडे 100 रुपये घेतलो आणि ते आमच्या मुलगीकडे गेलो दवाखान्यात, बायकोला पत्र दाखवलं, असं शेरडासने झाडं तोडायला बोलवल्यात मला आणि पोरगीचं तर अजून डिस्चार्ज केलेलं नाही, पैसे तर मला 100 मिळाल्यात, काय करायचे म्हणून मी विचारलो. आमची बायको एकच म्हटली, आमची बायको काय म्हणाली, जमलं ते एकानं वाचलं मी जतन करतो, मेलं तर पुरतो. बाळूमामाच्या शेरडांनी तिथं झाडं फोडायचं, ते शेरडं उपायचे एक म्हणतात, तुम्ही शेरडाकडे उद्या दिवस उगायला जावा, असं तिने म्हणाले. म्हणून तिचे बी मन जरा घट आहे. आता आमच्या बा सांगितल्यासारखं ते बी मनात घेतले. म्हटलो डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर साहेब आमच्या मुलगीला डिस्चार्ज आज करा. ठीक आहे म्हणाल, तू कुठं राहतोस? मी बाळूमाकडे असतोय. म्हटलं तुला बी बाळूमाचं माहिती होतं. हा, मग तुम्ही ते बुधनूर मध्ये कुणाचा? मी दुर्गापाचा मुलगा. अरे दुर्गापा ते बाळूमामा हाताखाली काम केलेला माणूस आहे असं तो डॉक्टर म्हटला. होय म्हटलं. होय म्हटल्यानंतर मग ते पैसे आणलाच काय म्हटलं. आणलं साहेब तुम्ही काल 120 रुपये दर हे सांगितलं, तसा बिल सांगितलं. आता माझ्याकडे 100 रुपये आहेत. तर गाडी मोटरला एक्स्ट्रा काय आहेत काय? नाही साहेब आम्ही चालत जातो. म्हटलं काय 22 किलोमीटर होते, चालत जातो, संध्याकाळी जरपर्यंत जाऊन पोचतो. असं म्हटल्यानंतर ते बी तळमळला आणि मला 60 रुपये घेतला आणि 40 रुपये मला परत दिला. त्यातलं मी घरात 20 रुपये दिलो आणि 20 रुपये खिशात टाकलो आणि मी बाळूमाच्या शेरडाकडे. आणि आमची पोरगी मी 1 महिनाभरात म्हणजे हिने ते एक पत्र टाकले, पोरगीला चांगलं झालंय, व्यवस्थित झालंय, खेळते आणि तुम्ही काय बाळूमाचं काम सोडून येऊ नका असं आमच्या मालकीनं निरोप दिले. मग तसं आजपर्यंत आम्ही आमच्या घराण्यातल्या आमच्या बाबा सकट आमची सगळी पोरा सकट आम्ही रक्ताचं पाणी केलंय, बकऱ्यापुरतं. हुंपण केलं असेल, कुणाकडून मारामारी केला असेल, काय कोणाचं शेतकऱ्यांचं झाडं तोडलं असेल, बिन माघारी त्यांचं पीक चारलं असेल, कागळ आणलं असेल, खरं बकऱ्यापुरतं बकरी पाणी पिली किंवा ते चरली, पोट भरली. एकानं पोट नाही भरले तर आम्हाला रासारी झोप लागत नाही. असं त्या बकऱ्यापुरतं एक अनुभव आहे. आम्हाला काही शाळा नाही, आम्हाला लिवाई येत नाही, आम्हाला एकच माहित आहे, बाळूमामाची बकरी आणि बाळूमामा. आणि ही ह्या शेवटच्या जन्मात ह्या कलियुगात बाळूमामानं सांगितलंय, जगन्नाथाची बकरी जग राखणार आणि जग खाणार. पृथ्वीच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे
आतापर्यंत मी बकऱ्यात शेवटचा धनगराचा अवतार घेतला तर मी मला कुणी ओळखलं नाही असं मामा म्हणायचं. मग त्यावेळेला ह्या शेवटच्या अवतारमध्ये आम्हाला काही नको आहे, फक्त त्या भगवंताचं सेवा मिळालंय हे आम्ही भाग्य मानतो.